भाग्य कर्म लाभाचा संयोग, यशासह उन्नतीचे शुभयोग. राजेशाही थाट असलेल्या सिंह राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुम्हाला एक प्रश्न विचारते. राग नका मानू. तुम्ही खरोखर राजा आहात की कधी कधी स्वतःच्या इगोचे कैदी देखील बनता? जून 2026 या महिन्यात तुमचा इगो, तुमची लिडरशिप आणि तुमचे निर्णय या 3 गोष्टींनी तुमचं भविष्य घडणार आहे. तुम्ही जन्मतः नेतृत्व घेऊन आलेले, आत्मविश्वासाने भरलेले असतात. स्पॉटलाईटमध्ये तुम्ही नेहमी चमकतात. तुम्ही क्राऊड फॉलो करत नाही, तर क्राऊड तुम्हाला फॉलो करतो. तुम्ही फक्त नेता नाही, तर तुम्ही प्रेरणा आहात. तुम्ही जर आपल्या इगोवर थोडं नियंत्रण मिळवलं तर तुम्हाला थांबवणं अशक्य आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण जून 2026 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण सिंह राशीसाठी हा महिना कसा असेल यावर चर्चा करणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय, टाळावयाच्या चुका आणि विविध दृष्टीने या महिन्याचा तुमच्यासाठी असलेला स्कोर देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. सिंह राशीचे स्वामी रविदेव दशम या कर्मस्थानात विराजमान आहे. तसंच भाग्येश भाग्यस्थानात विराजमान आहे, ज्यामुळे तुमच्या पत्रिकेतील भाग्य आणि कर्मस्थान अत्यंत प्रबळ झालेले आहे. त्याचा परिणाम म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व, तुमची पर्सनॅलिटी यशाच्या दिशेने चालणार आहे. या महिन्यात यशासाठी एकच सूत्र आहे, ते म्हणजे नेतृत्वात प्रेम देखील जोडा. फक्त आदेश देऊ नका, तर लोकांना समजून देखील घ्या, हे लक्षात घ्या. सिंह मंडळींनी या काळात 5 चुका प्रामुख्याने टाळा किंवा त्या बाबतीत योग्य ती काळजी घ्यावी. त्यातील पहिली बाब म्हणजे इगोमध्ये कुठलाच निर्णय घेऊ नका, कारण तो चुकण्याची शक्यता नेहमीच जास्त असते. दुसरी बाब म्हणजे इतरांचं मत दुर्लक्षित करू नका. तिसरी बाब म्हणजे खूप शो ऑफ करू नका. चौथी बाब म्हणजे कुणाशी रागात बोलू नका. आणि 5वी बाब म्हणजे अति भावनात्मक देखील कुणाशी बोलू नका. बस एवढ्या गोष्टी सांभाळा, यश हे तुमचंच आहे. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. बुधदेव या काळात तुमच्या लाभस्थानात स्वराशीचे विराजमान आहेत, ज्यामुळे तुमच्या संचित धनातून नवीन धन प्राप्त होण्याचे मार्ग उघडणार आहेत. अर्थात संचित धनातून तुम्हाला लाभ होईल आणि लाभातून संचित धन वाढेल. असा एक सुंदर योग या महिन्यात तुमच्यासाठी निर्माण झालेला आहे. कुटुंबात तुमचं वर्चस्व आहे आणि यापुढे देखील राहील, परंतु थोडा सॉफ्टनेस ठेवा. तुमची वाणी प्रभावी आहे. इतरांना शब्दांनी दुखवू नका. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने सिंह राशीसाठी शुक्र ग्रहाची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण तो तुमचा तृतीयेश आहे. शुक्र ग्रह देखील या महिन्यात तुमच्या लाभस्थानामध्ये विराजमान आहे. अर्थात तुम्ही जेवढं जास्त कर्म कराल तेवढं यश तुम्हाला जास्त मिळणार आहे. कामात जबाबदारी वाढेल. ती जबाबदारी तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. कामासाठी प्रवास घडून येतील. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल. या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने सिंह जातकांसाठी हा कालखंड अत्यंत सकारात्मक म्हणता येईल. स्वप्नपूर्तीचा कालखंड आहे. या महिन्यात तुम्ही केलेलं नियोजन, मग ते घराच्या नूतनीकरणाचं असेल, नवीन वास्तूचं असेल, वाहनाला अपग्रेड करण्याचं असेल, ते सर्व पूर्ण होण्याचा हा काळ आहे. तसे शुभयोग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत. आईसोबत योग्य बॉन्डिंग ठेवा, त्यामुळे तुम्हाला स्थैर्य प्राप्त होईल. शिक्षण, प्रेम, संतती, विवाह या दृष्टीने विचार केला असता प्रेमामध्ये कळत नकळत पॉझिटिव्हनेस वाढेल. योग्य जोडीदार तुम्हाला प्राप्त होईल. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास देखील या काळात वाढणार आहे. परिश्रम देखील तुमचे वाढतील. केवळ प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. विवाह इच्छुकांसाठी चांगले प्रपोजल येण्याचे योग निर्माण झालेले आहेत. मात्र कोणताही निर्णय तुम्ही विचारपूर्वक घ्यायला हवा. या महिन्यात
विवाह ठरणं आणि लगेच काही दिवसांनी प्रत्यक्ष विवाह संपन्न होणं, या दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी सकारात्मक ठरणार आहेत. विवाहित जोडप्याच्या दृष्टीने विचार केला असता जून महिना तुमच्यासाठी अत्यंत मोठा आनंदाचा आहे. कदाचित तुम्ही सोबत लहान मोठे प्रवास कराल. खूप दिवसांनी तुम्ही एकमेकांना क्वालिटी टाईम देणार आहात, म्हणून या काळाचा सदुपयोग करा. सिंह जातकांसाठी एक प्रश्न. तुम्ही निर्णय घेताना लॉजिक जास्त वापरता की इगो? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वपूर्ण ठरते, कारण ते तुमचे षष्ठेश आहेत. शनिदेव सध्या तुमच्या अष्टम स्थानातून प्रवास करीत आहे. अर्थात काही तणाव निर्माण होणं, BP किंवा तणाव वाढणं अशा समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून आपल्या आरोग्याची तुम्ही योग्य ती काळजी घ्या. अशा काळामध्ये कर्जाचा विचार शक्यतोवर करू नये. शत्रू तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करतील. स्पर्धेत जिंकण्याची ताकद तुमच्याकडे आहे, त्यानुसार स्मार्ट योजना तुम्ही तयार करा. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता करिअरमध्ये, जॉबमध्ये तुम्हाला लिडरशिपचा रोल प्राप्त होईल. प्रमोशन होण्याचे किंवा ओळख निर्माण होण्याचे योग तुमच्यासाठी निर्माण होत आहेत. बिझनेसमध्ये तुमच्या ब्रँडची व्हॅल्यू वाढेल. पब्लिक डिलिंगमध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल. थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर तुमच्यासाठी हा महिना यशाचा आहे. या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा. रामायणात प्रभू श्रीराम हे राजा असूनही अत्यंत नम्र होते. त्यांना कधीही इगो दाखवला नाही. त्यामुळे लोकांनी त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं. सिंह राशीच्या जातकांसाठी हाच संदेश आहे. खरा राजा तोच असतो जो नम्र असतो. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुम्हाला योग्य तो मान सन्मान मिळणार आहे. कुटुंबात आदर मिळणार आहे. मात्र आपल्या आरोग्याकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं. महिला वर्गाच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमचा आत्मविश्वास अत्यंत मोठ्या उंचीवर जाणार आहे. परंतु इगो कमी केला तर तुमची नाती समृद्ध होऊ शकतील. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्येश स्वतः भाग्यस्थानात विराजमान आहेत, ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. तसंच राशी स्वामी दशम या कर्मस्थानात प्रबळ अवस्थेत विराजमान असणं देखील मोठा शुभसंकेत आहे. याशिवाय लाभस्थानात गुरु, बुध आणि शुक्र असे 3 ग्रह असणं, बुध आणि शुक्राने लक्ष्मीनारायण योग थेट लाभस्थानात जाऊन करणं हा देखील मोठा शुभसंकेत आहे. धन, भाग्य आणि लाभ ही पत्रिकेतील 3ही स्थानं एकमेकांशी कनेक्टेड झालेली आहेत. असे अनेक शुभसंकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे. त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहेत. म्हणून तुम्ही या काळाचा सदुपयोग करायला हवा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कर्मस्थानात तुमचे राशी स्वामी रविदेव विराजमान आहेत. या काळात अनेक लोक तुमची परीक्षा घेतील. तुमच्या नेतृत्वाला चॅलेंज देखील करतील. परंतु खरा सिंह, खरा राजा कधी गर्जना करत नाही, तर शांततेत तो आपली ताकद दाखवत असतो. एक सिंह जंगलात एकटाच चालतो. त्याला गर्दीची गरज नसते, कारण त्याला माहीत असतं की तोच राजा आहे. परंतु विनाकारण कुणाशी भांडण करत नाही. ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या. लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी हा महिना मोठा लाभदायक म्हणता येईल. कारण तुमच्या लाभस्थानात बुध आणि शुक्र ग्रहाद्वारे लक्ष्मीनारायण योग निर्माण झालेला आहे. अर्थात लाभासह इच्छापूर्तीचे योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत. पैसा, पद, प्रतिष्ठा असं सर्वच तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्या दिशेने तुम्ही योग्य कर्म कराल. सकारात्मक दिशेने देखील वाटचाल कराल. म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करायला हवा. व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता सिंह जातक येणाऱ्या 2-3 महिन्यात शिक्षणावर मोठा खर्च करतील असं दिसत आहे. लक्झरीवर देखील काही खर्च होईल. विशेषतः महिन्याच्या दुसऱ्या 15वाड्यात तुमचा खर्च होऊ शकतो. प्रवासावर देखील खर्च होतील. तसंच परदेशाशी संबंधित काही खर्च होण्याची शक्यता आहे. थोडक्यात सिंह राशीसाठी हा महिना मोठ्या खर्चाचा राहील.
म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या. त्या दृष्टीने योग्य नियोजन देखील करावं हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. सिंह मंडळीसाठी एक प्रश्न. तुम्ही स्वतःला नेता मानता का? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आता आपण या महिन्यातील तुमचा स्कोअर पाहणार आहोत. विशेषतः तुमच्यासाठी या महिन्यात पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये 10 पैकी किती गुण मिळत आहेत? पैशांच्या दृष्टीने विचार केला असता तुम्हाला 10 पैकी 8 गुण प्राप्त होत आहेत. प्रेमाच्या दृष्टीने 10 पैकी 7 गुण प्राप्त होत आहे. करिअरच्या दृष्टीने 10 पैकी तब्बल 9 गुण प्राप्त होत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने 10 पैकी 6 गुण प्राप्त होत आहे. म्हणून या काळात तुम्हाला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. कुटुंबाच्या दृष्टीने विचार केला असता 10 पैकी 7 गुण तुम्हाला प्राप्त झालेले आहेत. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ तर काही तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावर आपलं यशापयश ठरत असतं. हे सर्व चंद्राच्या गोचरवरून ठरतं. त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात सिंह जातकांसाठी 2, 13 आणि 21 हे दिवस शुभ आहेत. म्हणून जास्तीत जास्त महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. तसंच 11, 19 आणि 28 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल. म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी लावी, जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीचे स्वामी म्हणजे साक्षात ग्रहांचा राजा रवी होय. त्यामुळे तुम्ही दररोज सूर्याला अर्घ्य द्यायला हवं. सकाळी थोडं उशिरा उठत असाल तर उशिराने द्या. मात्र सकाळी झोपेतून उठल्यावर सूर्याला अर्घ्य देणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तसंच गहू आणि गुळाचं दान द्यायला हवं. ओम सूर्याय नमः या मंत्राचा दररोज 11 वेळा जप करा. या उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. सिंह राशीसाठी ब्लड स्टोन हे ब्रेसलेट सुचवण्यात येत आहे. ताणतणाव, आरोग्य, अतितणाव अशा समस्यांचा जर तुम्ही सामना करत असाल तर हे ब्रेसलेट तुमच्यासाठी लाभदायक राहील. हे ब्रेसलेट खरेदी करायचे असल्यास त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ब्रेसलेटसोबत ते धारण कसं करावं याचा शास्त्रोक्त विधी ॲक्टिवेशन कार्ड देखील देत असतो. त्या कार्डवर ब्रेसलेट ठेवून तुम्ही ॲक्टिवेट केलं तर त्याचा तुम्हाला प्रचंड लाभ होतो. सिद्ध केलेलं हे ब्रेसलेट ॲक्टिवेशनने तुम्हाला फळ द्यायला लागतं. आणि हो, सोबतच डिस्काउंटसाठी कुपन कोड देखील असतो. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण नक्की बुकिंग करू शकता. सिंह राशीच्या जातकांनो, तुम्ही जन्मतः राजा आहात. फक्त एक लक्षात ठेवा, नम्रता ही तुमची खरी शक्ती आहे. हे चॅनल केवळ भविष्य सांगत नाही तर तुमच्या आयुष्याला दिशा देतं. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद. शुभम भवतु. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.